घेते गरम करायला आणि इकडे घेतलेले आहे गाईज. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहे आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा. आणि आज आहे अक्षय तृतीय, तर आज खूप छान असा दिवस आहे आणि आज तुम्हाला थंबेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आज आम्ही गाडी आणायला जाणार आहेत. तर पहिलं घरातलं सर्व साफसफाई करते आणि मग आपण जाऊ आणायला. आणि आम्हाला घ्यायची होती कधी आमच्या ॲनिव्हर्सरीला मला एक गिफ्ट करणार होते. तर आमची ॲनिव्हर्सरी जुलै महिन्यामध्ये येते, मग त्याच्यामुळं मी यांना बोललो का आत्ताच घ्या, मग त्याच्यामुळं ते मला आत्ताच घेतले. तर काहीच कंटिन्यू करा आता आपला ब्लॉग आणि पुढे काय काय होते ते तर सर्व काही मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. आणि अगोदर आपण आता दिवाबत्ती तर माझी झालेली आहे तशी, पण आता आपण किचनजवळ जाऊ, किचनची जरा पूजा करू आणि काहीतरी गोड बनवते आज. तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग. चला गाईज, आपण जरा आता किचन आहे ना जरा म्हणजे रात्री मी पुसून फक्त काढलेलं आहे. फक्त आता आपल्याला जरासं धुवते आणि मग आपण शिगडीची आपली पूजा करू मस्त छानपैकी. आपलं हेच अन्नदेवता आहे, त्याच्यामुळे याची पहिला पूजा केली पाहिजे. त्याच्यामुळं रात्री मी पुसलेलं, फक्त किचन नव्हतं धुतला, फक्त जरासा आता मी धुवून थोडासा घेते आणि पूजा करून घेते. तर गाईज कंटिन्यू करा, मी तुम्हाला सर्व काही दाखवते. चला गाईज, मस्त आपलं जरा किचन थोडासा घासून घेते मी. का सांगू, जरा गॅस एकदमच घाण झालेला, जरा धुते पुसून काढते आणि मग आपण पूजा करू. मग लगेच काहीतरी गोड बनवायला घेते, शिरा बनवायला घेते, देवांना दाखवते जरा. स्वस्तिक काढून घेते, गॅसवर पाणी घेते मिक्स करायला. मी देवताला बी प्रसन्न होते. अगरबत्ती द्यायची का? चला गाईज, आपल्या गॅसची तर पूजा आता झालेली आहे. आता मी प्रसाद करायला घेते लगेच. चला. आणि आई मस्त गाणी सुद्धा लावलेत आणि जीविका माझी इकडे कापायला घेतलेत काजू बदाम. बघा कापून घेतलं जीविका पटापट, प्रसाद बनवते. बघा मस्त असा लेप मारलेला आहे मी हळदीचा, हळद आणि कुंकू थोडा घेतलेला आहे.
स्वामी समर्थ. दूध ठेवते गरम करायला. आणि इकडे घेतलेला आहे रवा. मस्त प्रसाद करते रव्याचा. बघा त्याच्यामध्ये करून घेऊन घेते थोडीशी. तूप पहिला टाकून घेते याच्यामध्ये आणि आपला रवा व्यवस्थित भाजून घेते तुपामध्ये. बस होईल ना. आपण याच्यामध्ये रवा टाकू आणि रवा आपण याच्यामध्ये भाजून घेऊ मस्त याची तुपामध्ये. राईस मस्त याची आता भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये रोस्ट केलेले हे बदाम काजू सगळं टाकून घेऊ. लगेच आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊ. जीविकाने खूप मोठे मोठे ठेवले. बारीक बारीक करायला पाहिजे होते. बघा किती मोठे ठेवलेले आहेत. जीविका अजून बारीक पाहिजे होते ते. आता आपण याच्यामध्ये दूध टाकू. आता आपण साखर याच्यामध्ये टाकू. मस्त छान असं झालं. झालेलं आहे मस्त असं प्रसाद. तर वाटीमध्ये काढते. आता आपण ह्याच्यावर तुळशीचं पान आणि त्याच्यावरती आपण जरा तूप टाकू. गाईज आता यांना सर्वांना चहा बी ठेवला मी. आता मी माझ्या घरातली पटापट कामे करून घेते. भरपूर तरी पसारा आहे. तर चला बघू आता पुढे पुढे काय काय होते. इकडे जीविकाने घेतलेले आहेत भांडी घासायला. जीविकाला बोललो पटापट भांडी घास, मी झाडून काढते आणि लगेच लादी पुसून घेते. हे बघा माझी जीविका कशी भांडी घासते. चल जीविका. चला गाईज आता कपडे इकडे धुवून आलो. भरपूर असे कपडे होते. झाडून बिडून काढला. पटकन लादी पुसते आणि मग लगेच जेवण करायला घेते. आपण थोड्या वेळात निघू जायला. काही आज खुश आहे. माझी गाडी येणार आहे मस्त माहिती. तर चला पहिला आपण काम करू, जेवण करू आणि मग निघू. कंटिन्यू करा. चला गाईज. हे काय आहेत? पॉपलेट गाईज, पॉपलेट. चला गाईज इकडे लसूण घेतला, मिरची, टॅमॅटो आणि कोथिंबीर कापलेली आहे. आणि बघा अशी पापलेट मस्त मी तोडून घेतलेले आहेत. मी आता रसाच करते याचा. मला फ्राय जास्त मस्त लागते पण आमच्या यांना रस्सा लागते. तर इकडे मी गॅस पेटवलेले, पटकन तेल टाकते आणि हा घेते लसूण ठेचायचा. पटकन लसूणसुद्धा ठेचते आणि लगेच फोडणी देते. एक साईडला आपण भात घातलेला आहे. चला गाईज इकडे मस्त आहे बघा पापलेट्यांचा कालवण असा मी फोडणी दिलेला आहे. चला तेवढ्यात आपला कालवणसुद्धा होते आणि इकडे आपला भातसुद्धा रेडी झाला आहे. चला गाईज आपला कालवण झाला आणि आमचे हे बाबू सर्वजण बसली, मीच राहिलेलो जेवायची. चला आपण जेवून घेऊ. चला गाईज आम्ही आता निघालेलो आहे गाडी हाणण्यासाठी. माझा बाबू बघ किती खुश आहे ना. बाबू जायचं ना. चला
निघू आता आपण जायला. चला गाई आणि नीट बस. विका बस. बसलीस काय? बाबू कसा वाटतंय तुला सांग बाबू. माझा बाबू चालवणार आहे गाडी. सांग. गाईज आता आपण ओपन करणार आहेत आपली स्कूटी. हा हा वारा येते. इकडे फोडा ना. बाबू कसा वाटला आमची नवीन स्कूटी? कशी वाटली जरा कमेंट करून आम्हाला सांगा. तर चला मी तर लई खुश आहे बाबा. तर आपला मस्त की लास्टपर्यंत बघा. अजून खूप काही तुम्हाला दाखवायचं आहे. कंटिन्यू करा. अक्षी तुला कसा वाटला ते सांग जरा. छान वाटला. ताईने नवीन गाडी घेतली. हा ना. अजून पण काहीच मला चालवता येत नाही. हल्लं हल्लं शिकेल मस्त वगैरे. मग ताईच्या बरोबर कुठे पण फिरायला जायला आम्ही दोघी जणी जाऊ. येशील ना. बस तर काहीच माझा तर बाबा माझी खुशीत काही मावतच नाही. खूप मस्त वाटलं मला. तर माझी तर भरपूर माझी इच्छा होती घ्यायची पण माझ्या मिस्टरने माझी इच्छा पूर्ण केली. पण ते कधीच नाही मी कुठला काही का नाही मागत पण ते मला घेऊन देतातच. आता 4 व्हीलर घ्यायची आम्हाला पण ती बी आपल्या घरी लवकरच येणार आहे. हां ती बी मी चालवणार आहे. मग तू चालवशील. बाबू बोलते पप्पा चालवीन बोलते. मम्मी बी चालवीन. मम्मी नाही घाबरत. हे बघा गाईज आमची गाडी. काही जीविका माझी पेढे वाटते. जीविकाला तर माझ्या जास्त खुशी झालेली आहे. बघा जीविका सगळ्यांना दे. दे. मम्मी तर सर्वांत जास्त खुश आहे. का सांगू मम्मीच चालवणार आहे ना त्याच्यामुळं. पेढा खायला या. तुम्हाला आता डायरेक्ट ह्याच्यामध्येच द्यायला लागेल का खायला या असं बोलू शकतो. तर नक्की कोणाला म्हणजे जवळ असते तर नक्की आमच्या घरी त्यांना पेढे खायला देईल मी. चला जायचं का गाडी. चला गाडी बिडी आपण काढलेली आहे. आता फक्त मी कशी शिकणार आहे ते फक्त आता ब्लॉगमध्ये बघत जा कशी चालवणार आहे ती. ताईला ते भाऊ शिकवणार आहे. हो ये मला शिकवतील. हो नाही गाई आमची मम्मी काय केली माहिती आहे झाडांजवळ नेलं टोकून देऊ. बरं आहेत ना. चला आता आईस्क्रीम खाऊया. पेढे द्या. चला गाईज आता आपण आईस्क्रीम खाऊ आणि मग लगेच निघू. ओ आईस्क्रीम ऑर्डर करा. हे जीविका कोणती पाहिजे बघ फटाफट सांग. चल बघ बघ कोणती पाहिजे. कोणती पाहिजे त्याच्यावर नावं आहेत कोणती पाहिजे ती. गाईज या मस्त आहे की इकडं आईस्क्रीम घेतलेली आहे. इथे माझ्या बाबूने चॉकलेटची घेतलेली आहे ना बाबू. पप्पाही घेतलेला आहे. फालुदा मीने बी घेतलेली आईस्क्रीम. मला आईस्क्रीम आवडते. तुम्हाला बी आज घेतली. चला गाईज फायनली आलो आम्ही घरी. आता जरा आरती बिरती आपण करू गाडीची. न्यू गाडी न्यू. कसं वाटते बायकोला घेऊन कशी खुशी वाटते ते सांगा पहिला. बायकोला घेऊन खुशी बरीच वाटते ना. गाईज आता आपण मस्तपैकी स्वस्तिक काढू.
देतोय थांबा. चला गाईज आता संध्याकाळ झालेली आता मी दिवाबत्ती करून घेते आणि जेवण सुद्धा करायचं. चला पटापट जेवण करून घेते. चला गाईज आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि गाईज शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय. आपला ब्लॉग भरपूर मोठा होणार आहे त्याच्यामुळे स्टॉप केलेला आहे. तर